कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी मदत करू? नाही हो, भाई बघा होतच आलंय। वहिनी, तुझ्यासोबत जे घडलं ते 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 होऊन गेलंय की, तर पुढे काय घडेल ते बघायचं। किती सहज बोलीस हे तू, पण तुझ्या डोळ्यातले अश्रू सांगतायत की तुला वाईट तर वाटलंय। भाऊजी अहो, मला माझ्या विठ्ठलावर पूर्ण विश्वास आहे। तो आहे माझ्या पाठीशी। मला माहितीये तो यातनं नक्की मार्ग काढेल। वहिनी, अगं इतकं सहन करण्याची शक्ती तुझ्यात येते कुठून? कसे असते ना भाऊजी, माझे बाबा म्हणतात की दुःखाचा डोंगर एवढा मोठा असतोय, पण त्या दुःखातून सुखाचा मार्ग सापडतो। आणि आणि आपल्यावर असते कशात सुख शोधायचं ते। तुम्हाला तुम्हाला जनाबाईंची गोष्ट माहितीये का? मी सांगते, जनाबाई ही विठ्ठलाची परम भक्त होती। एका दिवशी धान्य दळता दळता ती विठ्ठलाचा मनापासून धावा करत असते, पण ते धान्य दळता दळता तिला लई त्रास व्हायला लागतो, पण ती विठ्ठलाचं नामस्मरण काही थांबवत नाही। तिचा त्रास बघून विठ्ठल स्वतः तिच्या मदतीसाठी धावून येतो। रात्रभर तिच्या वाट्याचं काम करतो। आणि जनाबाई डोळ्यावर झोप घेऊन आणि जिभेवर विठ्ठलाचं नाव घेऊन झोपी जाते, पण पण तो विठ्ठल टक्क जागा। मग कोंबडा आरवतो आणि काकड आरतीची वेळ झाल्यावर विठ्ठल लगबगीने निघून जातो, पण आरतीला आलेली माणसं विठ्ठलाचा असा अवतार बघून गोंधळतात, कारण विठुरायाचा रत्नहार आणि शेला गायब असतो। आणि त्याच्या अंगावर फक्त जनाबाईंची फाटकी गोधडी असते। समदा दोष जनाबाईंवर येतो, पण नामदेव जनाबाईंची बाजू समजून समजांना सांगत असतो, पण त्यांच्यावर कोणच विश्वास ठेवत नाही। जनाबाईंना मृत्यूदंडाची शिक्षा होते। तिला सुळावर चढवलं जात, पण तिचा विठ्ठल तिच्यासाठी मदतीला धावून येतो। आणि तिला ज्या सुळावर चढवलं जाणार असतं तो सूळ वीज पडून वितळून जातो। चोरीचा आळ संत जनाबाईंना चुकला नाही।
आपण तर साधी माणसं आहोत. आणि हे समजा प्राक्तनाचा खेळ आहे. पण माझा माझ्या विठ्ठलावर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्यासाठी जे काय घडवून आणलं ना ते माझ्यासाठी चांगलंच असेल. मला खात्री आहे. वेलकम टू द रिसेप्शन ऑफ न्यूलीवेड कपल सारंग अँड सावली मेंदळे. नमस्कार. आज आपण भेट देणार आहोत सारंग आणि सावली मेंदळे यांच्या रिसेप्शनला आणि चर्चेत असलेल्या विषयावरती आज चर्चा होणार आहे. तिलोत्तमा मेंदळे आणि सावली मेंदळे यांची सुद्धा होणार आहे थेट भेट. आज आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार का? आज होणार मेहेंदळे कुटुंबाशी थेट गाठ भेट. आज मिळणार सगळ्या प्रश्नांची उत्तरे. काय म्हणणं असेल तिलोत्तमा मेहेंदळेंचं आपल्या नवीन सुनेबद्दल आज हे आपल्याला नक्की कळणार. मॅम मॅम इथे मध्ये मध्ये ठेवा मध्ये. व्हेरी गुड. इथे खुर्च्या वाढवा. 2च का ठेवल्यात? हं? या बाजूला थोडं. बस 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 बस. बरं झालं तू आलीस. सगळी व्यवस्था तू स्वतःहून बघितली आहेस ना. मला वेळच नाही मिळाला अजिबात. येस मॉम. त्या पोरीच्या चेहऱ्याचं काहीतरी कर ना. चांगला मेकअप वगैरे करायला सांग तिला. हं? बरं, तिच्या त्या डिझायनर कॉस्ट्युमचं काय झालं? ड्रेस पाठवलाय. यू डोंट वरी, सगळं मॅनेज करते मी. थँक्यू. आय टेल यू, मला खूप भीती वाटते. या पोरीमुळे ना आपल्या गुडविलला नको धक्का लागायला. काही होणार नाही मॉम. जस्ट रिलॅक्स. आय एम देअर. थँक्यू सो मच. अहो तिथे नाही. थांबा मी आले. 1 मिनिट. मिसेस सावली मेहेंदळेंसाठी हाच कॉस्ट्युम फायनल आहे ना? एकच गोष्ट किती वेळा सांगू तुम्हाला? नाही, ऍक्च्युली त्या मॉडर्न ड्रेस घालतील की नाही थोडीशी शंका होती. तुम्हाला मी जे सांगितलंय तेवढंच करायचं. आणि जर तिने विचारलं तर सांगायचं की ऐश्वर्या मेहेंदळेने ड्रेस फायनल केलाय. कळलं? ओके ओके. या आता. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.